आता एक मोठी बातमी येत्या 25 तारखेला अमित शहा नाशिक दौऱ्यावर येणार आहेत आणि या दौऱ्यात अमित शहा यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेते पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय। 25 सप्टेंबरला अमित शहा हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। शरद पवारांवर टीका करू नका, कारण आपली तेवढी लायकी नाही, आपली लायकी संजय राऊत व अपना माल है, असं विधान गुलाबराव पाटलांनी केले। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंवर देखील मी कधीच टीका करत नाही, कारण टीका करण्याएवढी आपली लायकी नाही, असं देखील ते म्हटले। मराठा समाजाकडून अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत मराठा समाजाकडून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा धुळे जिल्ह्यात दाखल झाली। यावेळी शिरपूर शहरात यात्रेचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला। मावळमध्ये चला लढूया परिवर्तनासाठी म्हणत ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं भोर, वेल्हा, मुळशी विधानसभा मतदारसंघावर आपला दावा केलाय। राज्यात आजपासून मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। मुंबईप्रमाणेच पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते। सांगली शहरासह ग्रामीण भागाला पावसानं झोडपलंय। वायफळे परिसरात अतिवृष्टी झाल्यानं अग्रणी नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय। काढणीच्या पिकांचं नुकसान होणार असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। मुंबई वेधशाळेनं नाशिक जिल्ह्यासाठी येलो आणि रेड अलर्ट दिलाय। येत्या 24 आणि 26 सप्टेंबरपर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मागणी वाढल्यानं टोमॅटो, फ्लावर, शेवगा, मटार, गाजर आणि ढोबळी मिरचीच्या दरात वाढ झालेली आहे। यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय, तर फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 3992 क्विंटलची आवक झाली, तर टोमॅटोला कमीत कमी 1500 रुपयांपासून 3500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक 48 क्विंटल झाली आहे। ज्वारीला सर्वसाधारण दर 2128 रुपये प्रति क्विंटल मिळाला, तर बुलढाणा बाजार समितीमध्ये हायब्रिड ज्वारीची आवक 30 क्विंटल झाली असून कमीत कमी दर हा 1600 तर जास्तीत जास्त दर 2000 मिळतोय। सोयाबीनची राज्यातील बाजार समितीमध्ये 3858 क्विंटलची आवक झाली। यात बुलढाणा, संभाजीनगर आणि लातूरमधील बाजार समित्यांचा समावेश आहे। सोयाबीनला 4691 रुपयांपर्यंत दर मिळालाय। केंद्र सरकारनं जीएसटी वाढवल्यानं खाद्यतेलाचे भाव उसळलेले आहेत। गणेशोत्सवाच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या किमतींमध्ये किलोमागे 20 ते 30 रुपयांचा फरक पडलाय। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 19608 क्विंटलची आवक झाली। पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक 12000 क्विंटलची आवक झाली, तर कांद्याला 1850 रुपयांपासून 4700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय। नाशिकमध्ये रेल्वे प्रशासन आणि कांदा व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत कांदा व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। रेल्वे वॅगनद्वारे आता देशभरात कांद्याची वाहतूक केली जाणार आहे। नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून कांद्याला लोडिंगला सुरुवात होणार आहे।